सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार संस्थेचे विश्वस्त होण्याची शक्यता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरण चर्चेबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार, रोहित पवारांची माहिती. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार. राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील, सुनील तटकरेंकडून स्पष्ट. आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार. रामदास कदमांनी मातोश्री का सोडली? आम्ही कधी विचारलं का? तटकरेंचा निशाणा. तर फक्त सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी घाई करायला नको होती, इतकंच मत होतं, शिरसाटांचं प्रत्युत्तर. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांसाठी राज्यभरात 70 ते 75% मतदान झाल्याचा अंदाज. 7438 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. उद्या निकाल जाहीर होणार. जिल्हा परिषदेच्या मतदानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार. अजितदादांचं कार्य आणि विचार अधिक सक्षमपणे पुढे जात आहेत. सुनेत्रा पवारांकडून पोस्ट शेअर. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळलं. ढाब्यावर ईव्हीएम सापडल्याने राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा. तर संबंधित मशीन अतिरिक्त त्यावर कोणतेही मतदान नाही, प्रशासनाची माहिती.